अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. महिलांनी गुरुचरित्र पारायण जसं आपण करतो त्याच पद्धतीने महिलांनी तर खरं गुरुचरित्र पारायण करायचंच असतं आणि ते करावंच. उलट महिलांनी गुरुचरित्र पारायण केल्यावर त्याचा अनुभव जास्त लवकर येतो, कारण बाईमध्ये एक वेगळीच शक्ती असते. म्हणून महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करावंच. मी स्वतः करते, किती वर्षापासून मी स्वतः करते. माझ्या घरचे सगळे करता. आमचं अजिबात काहीच वाईट झालं नाही, उलट आमचं खूप चांगलं झालंय. आणि मी तुम्हालाही सांगेल की प्लीज तुम्ही असं अजिबात हे नका करू की गुरुचरित्राचं पारायण महिला नाही करू शकत. महिलांनीच करावं गुरुचरित्राचं पारायण. त्याच पद्धतीने नवनाथ पारायण देखील महिलांनी करावं का? तर हो, नवनाथ पारायण महिलांनी करावं. खरं तर महिलांनी नवनाथ पारायण करू नये असे दत्तावतार टेंबे स्वामी महाराजांनी आज्ञा दिली होती. पण खरं तर नवनाथ भक्तिसार मध्ये वेदोक्षरे नाहीये, म्हणून महिला नवनाथ पारायण करू शकता. आणि नियम आणि अटी म्हणाल तर असा काही विशेष महिलांना नियम नाहीये, जो पुरुषांना आहे त्याच पद्धतीने आहे. पण तरी पण एकदा मी सांगते की मुळात तर कडक ब्रह्मचर्या तुम्हाला पाळायची असते. परान्न वर्ज्य असतं. तुम्हाला कांदा लसूण तुम्ही खायचा नाही. म्हणजे तुम्ही स्त्रिया करो नाही तर पुरुष करो, तुम्हाला हा नियम पाळायचा आहे. ब्रह्मचर्या तुम्हाला म्हणजे तुम्ही मनाने देखील तुम्ही शुद्ध पाहिजे. फक्त ठरवलं तसं नाही. ब्रह्मचर्या तुम्हाला मनाने देखील पाळावी लागते. 7 दिवस हे पारायण तुम्हाला 7 दिवसात संपवायचं असतं. 7 दिवसात तुम्हाला ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा असतो. दत्त महाराजांचा तुम्हाला जप करायचा असतो. त्याच पद्धतीने रोज आंघोळ करून आपण शुचिर्भूत होऊन एखादे स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि डोक्याला कपाळी आपल्याला भस्म लावायचा असतो. स्त्रियांनी देखील भस्म लावायचा असतो. तुम्ही कपाळी लावा, 2 म्हणजे हातांवर लावा, आपल्या हृदयावर लावा आणि गुडघ्यांवर लावा. या पद्धतीने तुम्हाला भस्म लावूनच तुम्हाला याचं पारायण वाचनाला सुरुवात करायची असते. आणि भस्म लावताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्याच्याच पद्धतीने सात्विक अन्न खायचं आहे. सात्विक अन्न म्हणजे कांदा लसूण वर्ज्य सात्विक अन्न खायचं आहे. त्याच पद्धतीने परान्न वर्ज्य आहे. आणि बघा, आपण जेव्हा त्याची मांडणी करतो, म्हणजे आपण जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा कलश मांडायचा असतो. मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, कलश मांडायचा असतो, रांगोळी वगैरे काढायची असते. तर तुम्हाला जर मांडणी करायची असेल तर तुम्ही ती जी मांडणी आहे ती तुम्ही एकतर पूर्व दिशेला करायची, नाहीतर पश्चिमेला तोंड करून त्याची मांडणी करायची. आणि रात्री आपण जेव्हा झोपतो तो गादीवर किंवा सोफ्यावर दिवाणवर नाही झोपायचं. चटई अंथरायची, त्याच्यावर तुम्ही ब्लँकेट बेडशीट तुम्ही अंथरू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला 7 दिवस झोपायचं आहे, जसं आपण गुरुचरित्राला झोपतो. आणि शक्यतो डाव्या कुशीवरच झोपायचं. याचं कारण असं सांगितलं आहे की जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो ना, तेव्हा आपण पारायण काळात आपल्याला काही ना काही देवाकडनं संकेत मिळत असतं, आपल्याला स्वप्न पडतं. म्हणून डाव्या कुशीवरच झोपायचं असतो. त्याच्याबरोबर हे बघा, आपण जेव्हा पारायणाला बसतो ना तेव्हा हा जो नवनाथ ग्रंथ आहे हा अतिशय पवित्र असा हा ग्रंथ आहे. आपण जेव्हा पान टर्न करतो तर प्रत्येक वेळेस आपण असा थुका लावतो आणि टर्न करतो. खरं तर कोणताही ग्रंथ असो, तो नवनाथांचा ग्रंथ असो, गुरुचरित्र स्वामीचरित्र, कोणत्याही देवाचा असो, तेव्हा त्याला कधीही थुंकीचा वापर नाही करायचा. व्यवस्थित पान टर्न करायचं. आणि जेव्हा जेव्हा तुमचं वाचून होईल तेव्हा तेव्हा तुम्ही त्या ग्रंथाचं दर्शन करायचं. आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही बसणार असाल तेव्हा आपल्या डोक्याला तो ग्रंथ लावायचा आणि प्रार्थना करायची आणि मग तुम्ही खाली ठेवायचा. ग्रंथ 7 दिवसात हलवायचा नाही, इकडून तिकडून हलवायचा नाही. आणि प्रत्येक वेळेस आता जर तुम्ही 7 दिवस जर तुम्ही हे पारायणाला बसले आहात तर प्रत्येक वेळेस तो बांधून नाही ठेवायचा. एकदा तुमचं वाचून झालं की ते पेज तसंच उघडं ठेवायचं. त्याच्यावर फक्त वस्त्र असं त्याच्यावर ठेवायचं. म्हणजे संपूर्ण पान असा ग्रंथ बंद नाही करायचा. म्हणजे आता समजा हा ग्रंथ आहे आणि हा मी असा बंद करते आणि त्याच्यावर वस्त्र ठेवते, तर असं नाही करायचं. हा ग्रंथ असाच ओपन करायचा जेवढे अध्याय झाले आहे आणि त्याच्यावर तुम्हाला झाकण ठेवा, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला वस्त्र ठेवायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. जेव्हा जेव्हा तुमचं वाचून होईल सगळं, रोजचे जेवढे तुमचे अध्याय आहे त्याच्यात तुम्हाला आपला जो ग्रंथ आहे त्याला तुम्हाला फुलं व्हायची आहे. एक सांगते मी तुम्हाला की नवनाथांचा हा ग्रंथ अतिशय प्रभावशाली आहे. पण काय होतं ना, एकदा ग्रंथाचं पारायण केलं तर लगेच तुम्हाला अनुभव येईल
असं नाही, कारण मुळातच आपल्या इच्छा होण्यासाठी, आपल्याला जे हवं आहे ते मिळण्यासाठी आपल्यापासून सुरुवात व्हावी लागते. कधी कधी घरातला दोष असतो, पण कळत न कळत आपल्या घरातले दोष नाहीसे होतात. कधी कधी आपलं मन शुद्ध होतं. सगळ्यात महत्वाचे, आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपलं मन शुद्धीकरण होणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही 1-2 गुरुचरित्र असो किंवा नवनाथांचं असो, तुम्ही पारायण केल्या केल्या तुम्हाला असे बरेचसे लोक आहेत ज्यांना पहिल्याच गुरुचरित्र किंवा नवनाथांच्या पारायणाला अनुभव येतो, पण लोक आहे ज्यांना अनुभव येत नाही, कारण त्यांचं शुद्ध होतं. आधी त्यांचं मन शुद्ध होतं, नंतर ते स्वतः शुद्ध होता, नंतर त्यांच्या घरात जर कोणी असं करणी बाधा असेल किंवा घरात कोणता दोष असेल तो निघून जातो. आणि हे सगळं शुद्ध झाल्यावर नंतर आपल्या मनातल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होता. मग फक्त एकदा पारायण केलं आणि ताई आम्हाला अनुभव नाही आला असं नाहीये. एका पारायणाने देखील तुमच्यामध्ये परिवर्तन होतं. ते फक्त स्वतःमध्ये आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तुमचं मन जरी शुद्ध झालं, तुमचं मन शुद्ध झालं तरी पण खूप चांगलं आहे, कारण जेणेकरून तुमचं मन शुद्ध झालं तर हळूहळू तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर जाल. म्हणून नवनाथ असो, स्वामीचरित्र असो, गुरुचरित्र असो, एक पारायण केल्यावर लगेच अनुभव नाही येत. हळूहळू तुम्ही जेव्हा तुमचा विकास होईल त्याच्यानंतरच तुमच्या सगळ्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील. अतिशय सोपी माहिती आहे. आणि पारायण श्रावण महिना लागणार आहे. सगळ्यांनी नवनाथ गुरुचरित्र, मला खूप कमेंट्स येतात की ताई तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला कधी बसणार आहे. जेव्हाही मी बसणार आहे तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल. श्रावण महिना अतिशय पवित्र असतो. तुम्ही केव्हाही गुरुचरित्राच्या पारायण किंवा नवनाथांच्या पारायणाला बसू शकता, तुमची इच्छा. आता मी कधी बसेल, जेव्हा शक्य होईल या सगळ्या गोष्टी तेव्हा मी बसेल, तुम्हाला नक्की सांगेल मी. अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ एंड करते. जोरात बोल. भेटूया परत स्वामींच्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.